नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साडीला लेस कशा पद्धतीनं लावायची, म्हणजे साध्या शिलाई मशीनवरती. तर ही कस्टमरनी साडी आणून दिलेली आहे, सिंपल साडी आहे अगदी. आणि त्याला काय झालेलं आहे की त्यांच्या ह्या साडीवरती लेस होती, पण त्यांनी ती काढून दिलेली आहे कारण त्यांना ती लेस आवडली नाही. त्यामुळं ते जे मेन साडीवरची लेस होती ती त्यांनी पूर्ण काढून मला दिलेली आहे आणि दुसरी लेस त्यांनी आणलेली आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही, ही अशी केशरी कलरची, आणि ती त्यांनी लावायला सांगितलेली आहे ह्या साडीवरती. आणि काय असतं ना, तुम्ही सिंपल जर तुमची साडी असेल, म्हणजे त्याला लेस नसेल आणि तुम्हाला वर्कची लेस लावायची असेल तर ती तुम्हाला मिळून जाऊ शकते. म्हणजे जिथं लेसचं होलसेल दुकान आहे ना, तिथून तुम्ही लेस नक्की आणू शकता. आपल्या साडीला 6 मीटर लेस लागती, तर 6 मीटर लेस तुम्ही आणून तुमच्या साडीला लावू शकता. काठापदराची पण मिळतात आणि वर्कवाल्या पण लेस आपल्या इथे मिळतात. कुठंही तुमच्या गावामध्ये होलसेल दुकान असेल ना, तिथून तुम्ही नक्की घेऊ शकता. तर बघू शकता आता काय करायचं आहे आपल्याला, जिथून आपल्याला लेस लावायला चालू करायचं आहे, म्हणजे जे साडीचा हा वरचा भाग आहे तुम्ही बघू शकता, आणि हा थोडासा फोल्ड केलेला आहे आणि इथून आपल्याला लेस लावायची आहे. तर फोल्ड आपण मारण्यापेक्षा ना असाच फोल्ड धरत वरनं आपण लेस लावायची आहे. तर ही लेस तुम्ही बघू शकता. आता आपल्याला सुलटं उलटं बघायचं आहे. तर ही आहे आपली सरळ बाजू. सरळ बाजूला असा फोल्ड करायचा आहे आणि इथे बरोबर ठेवून आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही बघू शकता, टीप थोडी मोठी ठेवायची, म्हणजे मीडियम, जास्त पण मोठी नाही, पण मीडियम टीप ठेवायची, म्हणजे जेणेकरून झोळ येणार नाही. आणि शिस्तीत व्यवस्थित टीप मारायला सुरुवात करायची. तर हे बघू शकता, अशी थोडी थोडी साडी पुढं सरकवत थोडी थोडी हे करत, आणि हा फोल्ड जो आहे ना, तो अगोदरची लेस त्यांनी काढला होता तो फोल्ड तसाच आहे, त्यामुळे त्याच फोल्डवरनं मी लेस लावायला सुरुवात करणार आहे. तर बघू शकता, असं व्यवस्थित वरचं लेस आणि खालचा जो साडीचा काठ आहे ना, तो व्यवस्थित एकसारखा आला पाहिजे, म्हणजे जेणेकरून दिसायला पण छान दिसेल. आणि आपलं काय होतं, बऱ्याच वेळा जर एक जरी मागचा किंवा खालचा पदर निसटला तर एखाद्या वेळेस ती एकावर बसती आणि एकावर बसत नाही. त्यामुळे दोन्ही चेक करत करत थोड्या थोड्या अंतरावर थांबत थांबत तुम्ही टीप मारत जावा. आता इथून आपल्याला परत आता सुरुवात करायची आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, काय करायचं आहे आपल्याला, टीप ना नेहमी असं मारत असताना ना, नेहमी अशी थोडंसं साडी असते ना, ती पुढं पुढं थोडीशी नकळत खेचायची, म्हणजे आपली प्लेन आणि व्यवस्थित सुपेरियर लागत जातील लेस. खूप सोपी पद्धत आहे, अगदी तुम्ही 5 मिनिटामध्ये पूर्ण साडीला लेस लावू शकता. तर बघू शकता किती व्यवस्थित पद्धतीनं आणि अगदी छान पद्धतीनं आपली लेस लावल्या गेलेली. आता एक साईड आपली मारायची अगोदर आपल्याला, आणि नंतर मग दुसऱ्या साईडला आपल्याला सुरुवात करायची आहे टीप मारायला. कुठलीही साडी असू दे, कॉटनची असू दे, वर्कची असू दे, किंवा कुठल्याही टाईपची असू दे, तर नक्की तुम्हाला तुम्ही त्या साडीवरती लेस लावू शकता. आता कॉर्नरला आल्यानंतर काय करायचं आहे, इथेही असंच करायचं आहे. कॉर्नरला तुम्ही बघू शकता, तर हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरनं लेस घ्यायची आहे, आणि तिथं असं आपल्याला बरोबर असं हे करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते, अगोदर मी अशी सरळ टीप मारून घेते आणि मग काय करायचं ते तुम्हाला दाखवते. आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे, असं क्रॉस करून घ्यायचं आहे. व्यवस्थित लेसला असं चौकोनसारखा शेप द्यायचा आहे.
फिनिशिंगसाठी व्यवस्थित ते सुपेरियर दिसलं पाहिजे. आणि नंतर आपल्याला परत रिटर्न आल्यानंतर इकडे पण टीप घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता कसा कॉर्नर व्यवस्थित आलेला आहे. नंतर आपण ह्याच्यावरनं टीप मारूयात. तर जो आपला पदर आहे ना तिथं आपण आता लावायला सुरुवात केलेली आहे लेस. तर जसं आपण त्या साईडला टीप मारली ना वरती, तसंच आपल्याला पूर्ण ही अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता आता ह्या कॉर्नरला आलेली आहे म्हणजे दुसऱ्या, तर तिथंही तशीच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि टीप मारायला सुरुवात करायची आहे. तशीच एकसारखी व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्यासाठी पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशी एकसारखी टीप आपल्याला मारत यायचे थोडं थोडं. आता बघू शकता इथं लेसचा शेवट आलेला आहे. म्हणजे जिथं आपल्याला खालच्या साईडला लेस संपवायची तिथपर्यंत आता आपली लेस लावत आलेली आहे. तर हा झाला पूर्ण लेस आपली लावून. तर बघू शकता कशा पद्धतीनं लावल्या गेलेली आहे. पूर्ण हा खालचा भाग आहे साडीचा, बघू शकता अशी व्यवस्थित फिनिशिंग सहित लेस लावल्या गेलेली आहे. इथं आता कॉर्नरला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा पदर बघू शकता, ह्या पदराला पण पूर्ण लेस जॉईंट झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला पण बघू शकता जो आपल्या ह्याचा म्हणजे वरचा भाग असतो साडीचा, त्याला पण आपली लेस जॉईंट झालेली आहे. तर आता आपण पूर्ण खालच्या साईडला टीप मारून घेऊया, म्हणजे लेसची खालची साईड. तर काय करायचं आहे आपल्याला आता इथं अशी टीप सरळ मारून घ्यायची अगोदर. आणि आता आपल्याला ह्या साईडला व्यवस्थित टीप मारून घ्यायचे, तेही फिनिशिंग सहित. तर पूर्ण खालच्या वरची जी साईड आहे ना त्याला आपण कशा पद्धतीने लेस लावायची मी दाखवलेली आहे. तर आता खालच्या साईडला आपण पूर्ण व्यवस्थित लेस लावून घेऊया. साडी मोठी असल्याने कारणाने काय होतं, बराच वेळा आपल्याला थोडंसं शिस्तीत करावं लागते. अगदी तुमच्याकडे जर मशीनला मोटार असेल ना तर तुमचं लव जरा फास्ट होऊ शकेल. पण जर असं साध्या मशीनवर नुसतं बिन मोटारीचं जर करायचं म्हटलं तर थोडासा वेळ लागू शकतो आपल्याला. मोटार जर असेल तर तुमचं 10 मिनिटात लेस लावून नक्की होऊ शकते. तर बघू शकता किती व्यवस्थित आपली लेस लावल्या जात आहे.
तर तुम्हाला मी दाखवते किती सुपिरियर आणि किती फिनिशिंग सहित आपली लेस लावल्या गेलेली आहे. तर असं पूर्ण आपल्याला आता अशी टीप मारून घ्यायची आहे. सेम अशीच मारायची आपल्या शेवटपर्यंत मैत्रिणींनो. पण बराच वेळा मी पूर्ण दाखवत नाही, म्हणजे काय होतं मैत्रिणींनो, बराच मोठा व्हिडिओ होऊ शकतो आणि बऱ्याच जणांना मग ते कंटाळवाणं वाटू शकतं. म्हणून मी सुरुवात दाखवते आणि शेवट दाखवते आणि मधले जी टीप मारलेली आहे ते मी दाखवत नाही, कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होऊ शकतो. ह्यासाठीच मी फक्त दाखवत नाही. बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं की पूर्ण तुम्ही फॉल लावून दाखवलेला नाही आहे. पण बरेच जणांना काय होतं की व्हिडिओ मोठा झाला की एखाद्या वेळेस कंटाळवाणं वाटतं. त्यामुळं मी सुरुवात आणि शेवट दोन्ही व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. तर अशी पूर्ण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अशीच कॉर्नरला आल्यावर आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथे. तर आपल्याला असं व्यवस्थित कॉर्नर फिनिशिंग सहित लेस जोडून घ्यायचे कॉर्नरला. तर असं करून म्हणजे आपलं फिनिशिंग एकदम सुंदर वाटेल. कॉर्नर पण बघा किती व्यवस्थित आला. आणि आता इथून सुरुवात करायची. तर अगदी सुपिरियर कॉर्नर करा, म्हणजे जेणेकरून आपली लेस व्यवस्थित जोडल्या जाईल. तर अशीच आता पूर्ण पदराची ही साईड आहे, तर पदराला पण पूर्ण अशीच लेस लावून घेऊया आपण. तर बघू शकता मैत्रिणींनो, पूर्ण दोन्ही साईड आपल्या जोडून झालेल्या आहे. तुम्हाला दिसतच असेल. तर हे बघू शकता पूर्ण खालची आणि वरची साईड किती फिनिशिंग सहित व्यवस्थित जोडल्या गेलेले आहे. कुठल्या प्रकारची पण लेस असू द्या, अगदी तुम्ही ह्या पद्धतीनं जर जोडली ना तर व्यवस्थित जोडल्या जाणार आहे. तर पदराच्या साईडला पण तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित जोडल्या गेलेली आहे. तर ही अशा पद्धतीनं तुम्ही साडीला पूर्ण साडीला व्यवस्थित लेस लावून घ्या. तर पूर्ण मी तुम्हाला दाखवलेलं आहे की दोन्ही साईडला कशा पद्धतीनं आपण लेस लावून घ्यायची. तर अगदी व्यवस्थित शिस्तीत आणि छान पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणि ह्यासाठी तुम्ही टीप जरा मीडियम ठेवा, जास्त बारीक टीप ठेवू नका. त्यामुळं कसं होतं की जास्त बारीक ठेवलं तर आकसल्यासारखं होतं, म्हणजे चुन्या पडल्यासारखं, आणि जास्त मोठी ठेवलं तरी पण चालणार नाही. त्यामुळे मीडियम टीप ठेवा, म्हणजे बघा फिनिशिंग किती सुपेरियर आणि व्यवस्थित येतं. कुठंही झोळ नाही, कुठंही चुन्या नाही. असं पूर्ण साडीला तुम्ही लेस लावून घ्या. तर मैत्रिणींनो, ही साडीला लेस लावायची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.